ससा आणि कासव. कोणे एके काळी एका घनदाट जंगलात 3 मित्र राहत होते. लांडगा, ससा आणि कासव. ते रोज एका ठिकाणी भेटत असत. लांडगा आणि ससा सगळ्यात आधी पोहोचायचे, तर कासव नेहमी उशिरा यायचे. ससा नेहमी कासवाची चेष्टा करायचा. एक दिवस, अरे किती रे आळशी तू, माझ्यासारखा वेगात धावायला शिक. असं इतका गर्व? चला, एक धावण्याची शर्यत होऊन जाऊ दे. बघूया तुम्हा दोघात कोण जिंकतंय ते. ससा आणि कासवाने शर्यत मान्य केली. त्यांनी सुरुवातीचं आणि अंतिम स्थान निश्चित केलं. शर्यतीला सुरुवात झाली. ससा खूप वेगाने धावू लागला आणि कासव मात्र हळूहळू मागून येत होतं. ससा खूप घाईघाईत जोरात धावत होता, पण कासव मात्र हळू पण अतिशय निश्चयाने, एकाग्रतेने आपला मार्ग कापत होतं. थोड्या वेळानंतर ससा दमला. त्याने मागे वळून बघितलं तर कासव कुठेच दिसत नव्हतं. तेव्हा सशाने विचार केला, तो मला कधीच हरवू शकत नाही. थोडा वेळ आराम तर करतो. असा विचार करून एका मोठ्या झाडाच्या सावलीत ससा पहुडला आणि आरामात झोपी गेला. थोड्या वेळानंतर हळूहळू चालत कासव ससा झोपलेल्या ठिकाणी आलं. त्याने पाहिलं की ससा तर आरामात झोपला आहे, पण कासव मात्र थांबला नाही. हळूहळू आपल्या वेगाने त्याने आपली वाटचाल चालूच ठेवली. आणि शेवटी त्याने आपलं ध्येय गाठलं. सगळे प्राणी त्याचं अभिनंदन करायला लागले. शाबास, शेवटी तू केलंस तर. अरे पण ससा कुठं आहे? खूप वेळानंतर सशाला अचानक जाग आली. मागे वळून पाहिलं तर कासवाचा पत्ताच नव्हता. ते आळशी कासव तर कुठे दिसत सुद्धा नाहीये. माझ्याशी कोण जिंकू शकणार? ससा जोरात शेवटच्या स्थानाकडे धावू लागला. पण अंतिम स्थानावर पोहोचताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कासव तर तिथे आधीच येऊन पोहोचलं होतं. सगळे प्राणी हसू लागले. सशाने लाजेने मान खाली घातली. बघितलंस, तुझ्या गर्वामुळे तू आपलं ध्येय गाठू शकला नाहीस. कासवानं हळू का होईना पण एकाग्रतेनं आपलं ध्येय गाठलं आणि तो जिंकला. कधी कोणाला कमी समजू नकोस आणि कोणाची चेष्टा करू नकोस, कळलं? एकाग्रता आणि दृढ निश्चयाने कोणतेही ध्येय गाठता येतं.